ऑलराइट, टॉस का बॉस शबाज चिपळूणकर साहेबांच्या शुभस्तेब. इट इज द कॉल. इट इज हेड. नाणी संघाचे कॅप्टन कोच असणार आहेत. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार आहात? फिल्डिंग. आज या स्पर्धेमध्ये आयकॉनची उत्सुकता, प्रेक्षकांना ऐकायचं आहे की तुमच्याकडे जे दोन आयकॉन खेळाडू खेळणार आहेत, ती नावं आपण लोकांपर्यंत खेळाडू कोण आज स्वतंत्रपणे त्यांना टी शर्ट दिला जाणार आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. कोण आयकॉन खेळणार आहेत? अक्षय पवार आणि चैतन्य पाटील. सिक्का उछला, नानीज के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे, ऑल कोकरनगर को करनी है बल्लेबाजी. दैट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. ओवर टू कॉम बॉक्स. तीसरे दिन में सभी दर्शकों का स्वागत है जो tenniscricket.in पर ये कमाल का टूर्नामेंट देख रहे हैं. चैंपियन रेनी ट्रॉफी 2025 केसीसी रिफाइव जुबेर मालदार के ऊपर सबकी निगाह रहेगी. राकेश प्रभु आइकॉन खिलाड़ी है, बबल नाइक आइकॉन खिलाड़ी है. एक तरफ हेमंत कामले, रोहित, इनके ऊपर भी निगाह रहेगी. रॉयल स्ट्राइकर के लिए राज शिकबन, ये भी बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है. जो मैच है ना, उसके बाद प्लानिंग बन रहा है, चर्चा हो रही है. और अब ये देख सकते हैं सारे खिलाड़ी. रॉयल स्ट्राइकर नानीज, जिसमें आज देखेंगे राकेश प्रभु को. नानीज के पास अक्षय जैसे जाबाज खिलाड़ी है और वो भी कमाल करेंगे. लेट्स प्ले. टप्पा खाती गेंद अंदर की तरफ आई है और इस गेंद को स्क्वेरली की तरफ खेल दिया. उलटा चेंडू, सुंदर फटका, बॉटमॅनचा वापर, षटकार राकेश प्रभूच्या बॅटमधनं. बॉटमॅनचा अप्रतिम वापर, सुंदर स्ट्रोक. क्रिकेट ऑन साइडला फटका, चांगला खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे, प्रेक्षक बनले. चेंडू सीमारेषा पार, षटकार, फ्लैट षटकार. पैरों पर गेंद थी, पैरों का चढ़ दिया था. इस बार लेग स्टंप के ऊपर गेंद है, बहुत आसान हो गया और बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था. मिड विकेट बाउंड्री की तरफ दिक्कत होती है इस विकेट पर. बढ़िया लाइन, यहां मौका बन सकता था. बहुत अच्छी गेंद थी. इस बार फुटवर्क नहीं, खामोश रखा गया है. इस बार ऑन साइड पर 3 गेंदों तक राख के नीचे हमेशा आग होती है. ये राकेश प्रभु का स्वैग देखें, खींच के मारा ऑफ स्टंप के बाहर से ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री. राकेश प्रभु देखिए कहां गेंद थी, बहुत दूर थी. अब मजा आएगा. ओ सुंदर गेंदबाजी कुणाल घट और एक अच्छी गेंद. कुणाल 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 पुल किया. इस बार सुंदर स्ट्रोक, गेंद दर्शक दीर्घा में गुल करते हुए राकेश प्रभु. की रिएक्शन क्या बता रही है, एक बार फिर आपको दिखाएंगे. ये शॉट ऑन साइड पर बेहतरीन अंदाज में, बल्ले के बीचों बीच, बैटस्विंग अच्छा था, हेड पोजीशन बहुत बढ़िया, गेंद ताराबंद ने सामना किया है. इस बार शॉट बहुत अच्छा है और बल्लेबाज जिलान कितनी देर तक आप शांत बैठे. और था मिडल ऑफ द बैट, बल्ले के बीचों बीच, बल्ले का पूरा चिरा देखा. इनके पास वो काबिलियत है, अगर आपके रडार में गेंद है तो आपको वो नहीं रुकना है. हवा में उछाला ऑन साइड पर, स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे. क्या ये कैच हो जाएगा? बहुत ही अच्छा कैच. राकेश प्रभु बैक टू द पेवेलियन. 28 रन बनाए, 18 गेंदों का सामना किया. 19 गेंदों में 28 रन बनाए, 4 छक्कों की मदद से उनका विकेट गिर गया. और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. सामने बड़े खिलाड़ी हैं, इस बार बड़े खिलाड़ी तो बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश जरूर करेंगे. हमला किया गया था और शिकार बन के राकेश को डगआउट की तरफ जाना पड़ा. बहुत ही अच्छा कैच बॉडी लाइन पर लिया गया. स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. बबल नाइक बॉडी लाइन पर मौजूद आइकॉन खिलाड़ी. पुल करना चाह रहे थे बबल नाइक. अनिकेत दोबारा बिजी हो रहे. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाह रहे. थ्रो थोड़ा बेहतर होगा तो बल्लेबाज बबल नाइक रन आउट होने वाले हैं. तो तालियां बज रही है. जो 11 खिलाड़ी तालियां बजा रहे, इसका मतलब है वो संतुष्ट जरूर. जलवा देखने के लिए एक बार फिर दर्शकों को मौका मिलेगा. और अब जाकर स्कोर की बात करें तो रन संख्या 5 ओवर के समाप्ति के बाद 44 रन स्कोर बोर्ड पर
और टारगेट रहेगा अपोनेंट टीम के लिए 45 रन. 15 वरती नॉट आउट राहिला राकेश प्रभू. 28 4 षटकार. 19 चेंडूमध्ये 28 धावा त्याने टुकल्या. बिलाल बबल नाईकचा विचार केला तर त्याने एकच धाव केले. आव्हान राज सिगवण 2 षटक 25 धावा 1 गडी बाद करण्यामध्ये यश. अक्षय पवार 1 षटक 7 धावा त्याला यश मिळालेलं नाहीये पण गोलंदाजी खूप चांगली केली. चैतन्य पाटील 1 षटक 8 धावा कोणताही यश त्याला मिळालेलं नाहीये. यांनी चांगली गोलंदाजी केली. कुणाल घडशी 1 षटक 8 धावा. इथे कुणाल घडशी देखील चमकदार कामगिरी. एकच गडी बाद झाला. 43 वरती 30 चेंडूमध्ये 25 धावांचं आव्हान आहे. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जातोय भाव, कुठेही जाऊ नका. पात्रा सामन्याचा दुसरा भूतकाळ एक नवीन भविष्य लिहिण्यासाठी सज्ज होत आहेत दोन्ही संघातील खेळाडू. पहिला चेंडू सन्मान दिला जातोय. प्रयत्न सुंदर होता मिड ऑनच्या दिशेने जेल टिपण्यासाठी. लॉंग ऑन पर्यंत चेंडूचा येतोय प्रवास. राज शिवगण 4 संधी निर्माण केली होती जिलाने. पुल करण्याचा प्रयत्न मिड ऑनच्या दिशेने. झेप सुद्धा घेतली होती. टायमिंग थोडंसं चुकलं या उडीचं. लॉंग ऑफ आणि कव्हर हे 2 खेळाडू चेंडूच्या मागे. या दोघांच्या मधून चेंडू पहिल्या टप्प्यानंतर सीमारेषेच्या बाहेर जातोय. विश्रांती घेतोय. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी चौकार. थंडीची आवाज नेमकं या चेंडूवर. यापूर्वीच्या चेंडूवर सुद्धा साधी सोपी संधी दवडली गेली. त्यानंतर वॉट बॉल 2 पायाच्या मधून यष्ट्याने थोडासा बीट करत चेंडूचा मोठ्या षटकाराची. आणि तो मोठा षटकार या फ्री हिटच्या चेंडूवर चैतन्य पाटीलच्या बॅटमधून. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. त्यानंतर अजून एक फटका. यावेळी मिड ऑनच्या दिशेने फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी हा सलग दुसरा षटकार. 27 हा धावफलक. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा अक्षरशः दुष्काळ पडला होता. मात्र तिसऱ्या षटकात धावांचा सुकाळ पाहायला मिळतोय. नो बॉल आणि त्यानंतर सलग 2 षटकार. चैतन्य अजून एक मोठा फटका चैतन्याच्या बॅटमधून. मिड ऑन मिड विकेट हे दोघेही या चेंडूकडे पाहत राहत आहेत आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर येऊन विश्रांती घेतोय. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. या षटकामधील हा तिसरा सिक्सर. जी धाव गती पहिल्या 2 षटकांमध्ये रोखून धरली होती. जणू काही पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटरचं हस्तबंधन केलं होतं. या हस्तबंधनातून बॅटर स्वतःला मोकळं करून 4 चेंडूमध्ये 20 धावा खर्च केल्यानंतर अजून एक लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. चैतन्य पाटील. मोठा फटका चैतन्याच्या बॅटमधून. लॉंग ऑनच्या दिशेने. बबल चेंडूच्या खाली. बबल नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा दर्जेदार खेळाडू एक सुंदर झेल टिपतोय आणि चैतन्य पाटील नावाचं वादळ या ठिकाणी शमवलं जाईल. आपल्या धावसंख्येतील एकूण 4 धावा होतील कमी. विजयाचं लक्ष्य 45 धावांचं आणि धावसंख्या 4 धावांनी कमी होते आणि स्थिरावते येऊन धावसंख्या 42 या आकड्यावर. 42. ऍक्शन रिप्ले बघा बबलचा. नाराज आहे बबल आपल्या लॉंग ऑफच्या सहकार्यावर. आणि जिलांचा पहिला चेंडू मिड ऑनच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. आणि समाप्त होतोय आजच्या दिवसातील पहिला सामना जो जिंकतोय रॉयल स्ट्रायकर नाणीत संघ. केसीसी रिफाई ऑल कोकण नगर या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.